युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर आज आपण डिस्कस करणार आहे पॉईंट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर डेफिनेशन काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल. म्हणजे जी सर्क्युलर मोशन आहे ती काय आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म मीन्स कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हा सर्कल आहे, ऑब्जेक्ट काय करतो, या सर्क्युलर पाथवरती त्याची मोशन फॉलो करतो. तर डेफिनेशनमध्ये तेच सांगितलेलं आहे की एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड. ऑब्जेक्ट कसा होतो, मूव्ह कसा होतो, कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होतो अलॉंग ए सर्क्युलर पाथ. या सर्क्युलर पाथच्या अलॉंग काय होतो, कॉन्स्टंट स्पीडने ऑब्जेक्ट मूव्ह होतो, इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यालाच काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आणि त्याला UCM असं पण म्हणतात, कॅपिटल UCM मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, डेफिनेशन कळाली तुम्हाला. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ज्यावेळेस तुमचे वेगवेगळे क्वांटिटी असतात, जसे की फिजिकल क्वांटिटी, व्हिलॉसिटी, ॲक्सेलरेशन. तर आता व्हिलॉसिटी आहे, ऑब्जेक्ट आहे म्हणजे त्याची काहीतरी व्हिलॉसिटी असेल. तर ही व्हिलॉसिटी जी आहे ती काय होते, चेंज होते या सर्क्युलर पाथवरती. ठीक आहे, चेंज होते. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ज्यावेळेस असेल त्यावेळेस जी व्हिलॉसिटी आहे ऑब्जेक्टची ती ऑलवेज टेंजेन्शियल असते. व्हिलॉसिटी काय असते, ऑलवेज टेंजेन्शियल टू इट्स सर्क्युलर पाथ. हे जे सर्क्युलर पाथ आहे त्याला काय असते, ही टेंजेन्शियल असते या व्हिलॉसिटीची डायरेक्शन. ठीक आहे, तुम्ही आता इथं XS हा एक पॉईंट कन्सिडर केला तर इथून याला अशी टेंजेन्शियल ड्रॉ करणार, ती ही व्हिलॉसिटीची डायरेक्शन झाली. ठीक आहे, इथं O हा पॉईंट कन्सिडर केला, इथं एक टेंजेन्शियल ड्रॉ केली, तर ही झाली व्हिलॉसिटीची डायरेक्शन, या पॉईंटच्या व्हिलॉसिटीची डायरेक्शन. ठीक, तर जो तुमचा ऑब्जेक्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे त्या ऑब्जेक्टची जी व्हिलॉसिटी आहे ती कशी असणार आहे, ऑलवेज टेंजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. पण व्हिलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे ते चेंज होणार नाही, मॅग्निट्यूड ॲज इट इज राहणार. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट म्हणजे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी चेंज होते, ॲक्सेलरेशन पण चेंज होते. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये ॲक्सेलरेशनचा जो टाईप आहे तो आहे सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर जी तुमची ॲक्सेलरेशन आहे त्याची डायरेक्शन काय असणार आहे, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. सेंटरकडे त्याची डायरेक्शन काय असणार, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. त्या ॲक्सेलरेशनला काय म्हणणार तुम्ही, सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. आता सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन हा टर्म कळाली तुम्हाला. फोर्स इज इक्वल टू काय असतो, मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे, तर तुमच्या याच्यावरून लक्षात येईल की ॲक्सेलरेशन रिलेटेड टू द फोर्स आहे, म्हणून आपण सेंट्रिपेटल फोर्स हा जर वर्ड आला तर सेंट्रिपेटल फोर्स काय आहे, नथिंग बट द काय आहे, तर फोर्सची जी तुमची डायरेक्शन आहे ती काय आहे, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. नेहमी कुठं असणार आहे, सेंटरकडे त्याची डायरेक्शन असणार. जी फोर्स असणार आहे त्याचं डायरेक्शन कसं असणार आहे, टुवर्ड्स दी सेंटर. आता एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काय घेऊयात, की इथं अर्थ आहे तुमचे, ओके, अर्थ आहे आपले, आणि इथं काय आहे, या रोटेशन जो सर्क्युलर पाथ फॉलो करतो हा काय आहे, मून आहे. ठीक आहे, तर हा मून काय करतो, या सर्क्युलर पाथमध्ये, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करतो, अर्थच्या भोवती रोटेट होतो. ठीक आहे, तर या मूनला एक फोर्स अट्रॅक्ट करतो जो की अर्थजवळ आहे. तो कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, प्रत्येक गोष्टीला अट्रॅक्ट करतो. तसंच हा मूनला पण काय करतो, अट्रॅक्ट करतो. तर तो जो फोर्स आहे काय आहे, अट्रॅक्शन टुवर्ड्स दी सेंटर, म्हणजे अर्थच्या सेंटरकडे त्याचं अट्रॅक्शन आहे. म्हणजे फोर्सची डायरेक्शन काय झाली, टुवर्ड्स दी सेंटर. हा सेंटर आहे तुमचा आणि या सेंटरकडे काय आहे, फोर्सची डायरेक्शन आहे. तर हे बेस्ट एक्झाम्पल राहील सेंट्रिपेटल फोर्सचं. ठीक आहे, त्याच्याच अपोजिट काय आहे, तर सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय असतो, द फोर्स ऑलवेज डायरेक्टेड अवे फ्रॉम दी सेंटर.